हॅलो माझ्या लाडक्या बहिणीनं, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे 18 फेब्रुवारी, पण अजूनही हप्ता नाही आला। सर्वात मोठा प्रश्न हाच आहे, तारखा नेहमी का बदलतात? कधी म्हटलं जातं 10 तारीख, तर कधी 15 तारीख, तर कधी 16। पण आता ही बघा, आज 18 तारीख आहे, अजून पण वितरण झालेलं नाही आहे। असं काय आहे, सरकारला अडचण येत आहे जे अजून वितरण नाही केले? आज आपण यावर रोखठोक चर्चा करणार आहोत आणि रखडलेल्या हप्त्यांमागचं खरं कारण काय आहे ते आपण पाहणार आहोत। तारखा बदलण्यामागे 3 मुख्य प्रशासकीय कारणे समोर येत आहेत। सरकारने 3,900 कोटी मंजूर केले असले तरी ते प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकारी कार्यालयामार्फत बँकांकडे वर्ग व्हायला वेळ लागत आहे। ठीक आहे, अनेक अर्जातून तक्रारी आल्या होत्या की श्रीमंत महिलाही लाभ घेत आहेत, बोगस लोक पण असे बरेच काही आहेत ते लाभ घेत आहेत। अशांना थोडी पडताळणी करत आहेत। तर ठीक आहे, पडताळणी तर झाली पाहिजे ना, इतके दिवस अजून पण वितरण नाही। चला, करत आहेत तर ते पडताळणी करा, जेणेकरून फक्त खऱ्या गरजू बहिणींनाच पैसे मिळतील। हो, हे पण ठीक आहे। नारी शक्तिदूत ॲपवर आता एक वेळी 2.5 कोटी महिलांचा डेटा प्रोसेस होतोय। सर्व्हर लोड आल्यामुळे पेमेंट फेल्युअर टाळण्यासाठी हप्ते टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत। प्रश्न हा उरतोच की जर सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे तर मग दर महिन्याला हाच गोंधळ का? बहिणींना आशा लावून ठेवणं चुकीचं आहे। तारखा बदलल्यामुळं बहिणींना असं वाटतं की योजना बंद तर होणार नाही ना, पण बहिणींनो, योजना बंद होणार नाही आहे, फक्त सरकारी दिरंगाईमुळे हा उशीर होतो आहे। माझं मत आहे की सरकारने एक निश्चित तारीख जाहीर करून त्याच दिवशी पैसे द्यायला हवेत। तुम्हाला काय वाटतं, सरकारने कोणत्या तारखेला पैसे द्यावेत? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की मांडा। तर बहिणींनो, सध्याची परिस्थिती पाहता 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान हप्ते जमा होण्याची शक्यता दाट आहे। चला, 20 ते 25, मग आता तर हा महिना संपत येतोय ना। तरी पण आपलं एकच सरकारना नम्र विनंती आहे की सर्व बहिणींना वेळेवर वितरण करावे, तारीख फिक्स करावी, एकाच तारखेला सर्वांना वितरण करावे। कारण की बहिणींची आशा जी आहे ते तुम्ही मोडू नका, त्यांचं मन दुखू नका आणि वेळेवर वितरण करावे। बहिणींनो, तुमचं काय मत आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।